सध्या या विश्वामध्ये कुणीच कुणावर उपकार करत नाही महाराज. उपकार हा शब्द सध्या संभवत नाही. एखादा माणूस सहज बोलताना म्हणतो हो नाही हो त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, अजिबात नाही, हे सोडून द्या. विश्वात सध्या कुणीच कुणावर उपकार करत नाही, कारण उपकारामध्ये जे केले आपण त्याच्यामध्ये कुठलीच भावना नसावी. पण उपकाराची गंमत सांगू का आपल्याला, सध्या एखादा माणूस दुसरा उपकार जर करताना दिसला तर त्याच्यामध्ये दोन भाव असतात का. एका व्यक्तीनं दुसऱ्यावर उपकार केला तर त्याच्यामध्ये दोन भाव असतात. काय, पहिलं, आपण ज्याच्यावर उपकार करतो त्याने भविष्यात माझ्या शब्दाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, बरोबर की नाही. आणि दुसरं, ज्याच्यावर आपण उपकार करतो तो भविष्यात कधीतरी माझ्या कामा आला पाहिजे. विठाला विठाला या भावना ठेवून सध्या उपकार केला जातो. सध्या तर गंमत अशी आहे महाराज, एक नवीन माणूस दुसऱ्या नवीन माणसाला भेटला रे भेटला की सेम टाइम दोघांच्याही मनामध्ये एकच विचार चालू असतो, हाऊ टू यूज. कळलं का मी काय बोलतो ते. दोघांच्याही मनात एकच भाव असतो, हाऊ टू यूज, याला वापरायचं कसं. विठाला विठाला हा उपकारच नाहीये महाराज. उपकार याच्यावर ठरतच नाही. उपकार करत असताना मीपणा माझेपणा हा विचार याच्या पलीकडे केलेला उपकार असतो. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, आता माझ्या जीवनामध्ये उपकार करावेत ते संतांनीच करावेत, उपकार करावे ते परमात्म्यानेच करावेत. आपल्या जीवाच्या ठिकाणी उपकाराची क्षमताच नसते. जी उपकार करू शकत नाही, कोणीच कुणावर उपकार करू शकत नाही. अहो सामान्य काय सांगू आपल्याला, साधं लग्नात एखाद्या माणसाने आहेर जरी केला ना, घड्याळ दिलं, घड्याळ, ते घड्याळ 100 रुपयाचं असतं, पण त्या घड्याळावर नाव टाकायला 25 रुपये खर्च आहे. झोपले नाही ना तुम्ही. घड्याळ 100 रुपयाचं आहे पण ते नाव दिसलं पाहिजे. बरं मी त्याच्याही पुढे जाऊन बोलतो आपल्याला, जर कन्यादान करायचं असेल, एखादी गोष्ट द्यायची असेल तर ती गोष्ट सुद्धा जर नाव टाकायचं असेल त्याच्यावर, तर ती जरा थोडीशी दर्जेदार देत चला. ती वस्तू जर कन्यादान करायची आहे त्याच्यावर मोठ्या दिमाखात नाव टाकायचं, ती थोडी दर्जेदार असावी ना सचे महाराज. वस्तू पण असल्या देतात ना आपल्याकडे, 1 वर्षातच त्याची तब्येत खराब होती महाराज. ते कपाट असताना, कपाट घरात दिलेलं, लग्नात कपाट दिलेलं, ते कपाट दिलं जातं आणि त्या कपाटावर मोठ्या दिमाखात नाव लिहिलेलं असतं. पहा, हो, ची सौका अमुक अमुक हीस, अमुक अमुक पाटील यांच्याकडून कन्यादान. बरं त्याच्याही पुढचं सांगतो, कन्यादान नाव टाकायचं ना, तेवढ्यावर थांबत चला. वस्तू जर क्वालिटीची नसेल तर खाली तारीख टाकत जाऊ नका. त्या तारखेवरून त्या कपाटाचं आयुष्य लक्षात येतं. माझे विनोद समजायलाही 5G रेंज लागते, डोंगरात समजतच नाहीत महाराज. विठाला त्या तारखेवरून त्याचं आयुष्य कळतं चाणाक्ष माणसाला. मग तुम्ही बघा, एखाद्या घरात जर गेलं ना, आपण चहा प्यायला बसलं का तिथं, तुम्ही म्हणाल काय महाराज आमच्याच घरी चहा प्यायताना आमचेच वाशी मोजतात. बारीक बघा तुम्ही, एका वर्षात त्याची तब्येत खराब, तिचे पोपडे उडलेले असतात, ती काच फुटलेली असते, दरवाजा मोडलेला असतो, ते बळच असं चिटकवलेलं असतं दरवाजा त्या कपाटाला. जदो काय भूकंपातून वाचून आलं ते कपाट, असं कपाट. आणि मग ते त्याच्यावर तारीख ती लिहिली. याला उपकार म्हणत नाहीत. उपकार संतांनी करावेत, उपकार परमात्म्याने करावेत. माझे तुकोबर म्हणतात, आता मी उपकारापुरतो. तुका म्हणे आता उरलं उपकारापुरता, उरलं उपकारापुरता, उरलं उपकारा. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता उपकारापुरता उरलो. आता जीवनामध्ये बाकी काही शिल्लक राहिले नाही. आता फक्त उपकार करणं एवढंच आमच्या जीवनामध्ये काम राहिलं. आणि संत महात्मे अवतारला येतात, त्याचं कारण संत महात्मे सांगतात, आम्ही फक्त येथे उपकारासाठी आले घर जावे. ते येतात कशासाठी? तुमच्या माझ्या उद्धारासाठी, आपल्यावर उपकार करण्यासाठी संत महात्म्यांचंही नाही. तुकोबराय सांगतात, आम्ही काय करतो, आम्ही इथं आल्यानंतर जड जीवाचा उद्धार करतो. हे उपकार आहेत संतांचे आपल्यावर. एव्हाना विश्वावर आपल्या उद्धाराची चिंता संत महात्मे सोडून दुसरं कोणी करत नाही. बा कोण करतं? आपण कुणाच्याही मागे पडा, आपल्या उद्धाराची, आपल्या कल्याणाची जर खरी तळमळ कुणाच्या जीवनात असेल तर ते संतांच्या अंतःकरणात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगा
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकार आमच्यावर उपकार करण्यासाठी आपल्यावर उपकार करण्यासाठी ते देह झिजवतात आणि देह झिजवून आपल्या जीवनामध्ये साधना स्वीकारून त्या साधना आम्हाला दाखवून देतात आणि आमच्या उद्धाराच्या साधना निर्माण करून देतात. ही उपकार आहेत संतांची. तुकोबरे म्हणतात आम्ही इथं येतो बाकी कशासाठी येत नाही. आम्ही अवतरित होतो त्याचं कारण एकच आहे फक्त जनाचा जीवाचा उद्धार व्हावा एवढंच फक्त आमच्या येथे उपकारासाठी आले घर जावई कुंती आले घर जावई कुंती आले घर जावई आले घर जावई आले घर आले घर जावई कुंठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जड उद्धर या जीव. यांच्या उद्धारासाठी हे उपकार करण्यासाठी संत महाराज दुसरं काही काम नाही महाराज. संतांच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त आपल्या उद्धाराची चिंता असते. वाक्यात थोडासा बदल करतो. संतांच्या अंतःकरणामध्ये फक्त आपल्या उद्धाराची चिंता असते. वाक्य बदल करतो. ज्यांच्या अंतःकरणात फक्त आपल्या उद्धाराची चिंता असते त्यांना संत म्हणतात. विठाला बाकी काही नाही आहे. तुम्ही संतांना किती त्रास द्या. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरांना एवढा त्रास समाजाने दिला भाऊ. अरे मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली. ज्ञानोबरायांना आळंदीकरांनी मांडे सुद्धा खाऊ दिले नाहीत. ते पीठ ते मातीमध्ये मिसळून आळंदीकरांनी सांगितलं अरे संन्याशाची मुलं तुम्हाला गोडधोड खाण्याची इच्छा कशी निर्माण होऊ शकते. ही ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अनुभव. एवढा त्रास आळंदीकरांनी ज्ञानोबरांना दिला. आता सोन्याचा कळस आहे. आता सोन्याचा कळस आहे सध्या. पण माझे ज्ञानोबराय हयात होते तेव्हा किती त्रास सहन केला. एक वाक्य सांगू का. माणसाची किंमत हयात असताना कधीच कळत नाही भाऊ. माणूस गेल्यावर त्याची किंमत कळत असते. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत. ज्ञानोबरांना त्रास सहन करावा लागला. पण ज्या ज्ञानोबरांनी त्यांच्या जीवनामध्ये एका शब्दाने जडाचा उद्धार केलाय. ज्ञानोबरांचा अधिकार सामान्य नाही. त्या रेड्याचा उद्धार करण्यासाठी मी कायम सांगत असतो. ज्ञानोबरांनी रेड्याचा उद्धार केला. ज्ञानोबरांनी भिंतीचा उद्धार केला. आपल्या नेवाशाला ज्ञानोबरांनी दगडाच्या खांबाचा उद्धार केला. पण या सगळ्यांच्या पेक्षा बत्तर जीवन आपलं आहे. या सगळ्यांच्या पेक्षा आपल्यापेक्षा रेडा सुद्धा भाग्यवान आहे. आपल्यापेक्षा ती भिंत भाग्यवान आहे. आपल्यापेक्षा तो दगड नेवाशाचा तो खांब तो सुद्धा भाग्यवान आहे. का. साधा विचार सांगतो. रेड्याला ज्यावेळेला ज्ञानोबरांनी बोलायला भाग पाडलं त्यावेळेला रेड्याला काय ज्ञानेश्वरी सांगितली का गीतेचं पारायण केलं तिथं काहीच नाही. ज्ञानोबरांनी डोक्यावर हात ठेवला आणि एकच शब्द उच्चारला बोला. बस एवढंच बोला. एकच शब्द खर्च करावा लागला ज्ञानोबरांना. लगेच रेड्याचा उद्धार झाला. आळ्याला जर आपण गेलो ना आळ्याला रेड्याची समाधी आम्हाला चित्रात कीर्तन करावं लागतं महाराज. तिथं गेल्यानंतर रेडा म्हणता येत नाही. रेडे महाराज म्हणावं लागतं. हे अधिकार कुणाचा आहे. रेड्याला एकच शब्द ज्ञानोबरांनी उच्चारला फक्त बोला उद्धार झाला. नेवशाला चला आपण. नेवशाला कशाचा खांब आहे.
पैशाचा खांब म्हणतात. हा कशाचा म्हणतात? पैशाचा नाही, तुम्हाला पुढं पैसे दिसतात बुवा. पैसाचा खांब, त्या खांबाला फक्त टेकले ज्ञानोबर आहे, त्याचा उद्धार झाला. भिंतीला काय करावं लागलं? भिंतीवर बसून भिंतीला एकच शब्द काय? चला, एवढंच बोलले. भिंतीचं मंदिर आहे. एका शब्दात जडाचा उद्धार आहे, एका शब्दात जीवाचा उद्धार आहे. आणि आपल्यासाठी किती शब्द? 9,000 ओव्या, तरी आपला उद्धार होईल. विठाला विठाला मला सांगा, जे ज्ञानोबा एका रेड्याला बोला असं म्हणतात आणि रेडा ऋग्वेद बोलतो, त्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी जर एक ओवी अशी टाकली असती की मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांच्या घराला काडी लागू दे, काय झालं असतं महाराज? अहो, आळंदीकरांचा सुपडा साफ झाला असता. एक वाक्य टाकलं असतं. पण एवढा त्रास सहन करू सुद्धा ज्ञानोबरांची भाषा अशी येत नाही. ज्ञानोबरा उलट भाषा काय येते? जे खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. काय काय भाषा आहे. पसायदान काय चिंतनासारखा विषय आहे महाराज. पसायदान गंमत सांगतो तुम्हाला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. इथून पसायदानाची सुरुवात नाहीच आहे बरं. इथून सुरुवात नाही, इथून सुरुवात नाही आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. हे पसायदानाची प्रस्तावना आहे. विठाला विठाला हे विश्वात्मक देवा, आता ज्ञानेश्वरी सांगून झाली. आता येणे वाग्यज्ञे तोषावे, हा जो वाग्यज्ञ ज्ञानेश्वरी रूपी आम्ही या ठिकाणी तयार केला, या वाग्यज्ञाने आपण तोषावे, आनंदित व्हावं. आणि तोषोनी आनंदित होऊन मज द्यावे. हे पसायदान, हे पसायदान मला दे. काय पसायदान? जे खळांची व्यंकटी. इथून सुरुवात आहे पसायदानची. हे पसायदान मला पाहिजे, जे खळांची व्यंकटी सांग. तर या जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये खलत्व आहे, कपटीपणा आहे, नीचपणा आहे, ज्यांनी गाव रंजिस केलंय, असे जे खळ आहेत त्यांना संपू नको. विश्वात्मक देवा, त्यांचा खलपणा संपवा. त्यांचा दुष्ट ते संपले नाही पाहिजे, त्यांच्यातला दुष्टपणा संपला पाहिजे. हे अंतःकरण फक्त आईचंच असू शकतं. विठाला ज्ञानोबराय सोडून तुम्हाला ही भावना दुसरीकडे दिसणार आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांना माऊली असं म्हटलं जातं. विश्वात, या विश्वात म्हणतोय मी, भारत देशात नाही. विश्वात हा पहिलाच पुरुष असा आहे की ज्याला माऊली म्हटलं जातं, ज्याला आई म्हटलं जातं. पुरुष देह घेऊन आलेले ज्ञानोबराय ज्यांना माऊली म्हटलं जातं. का? कारण एवढा त्रास सहन करून संतांच्या अंतःकरणात वाईट भावनाच येऊ शकत नाही. वा, काय झालंय आता नेमकं? कीर्तन संपण्याच्या वेळेत कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन ऐकायला अशी माणसं येऊन बसले की माझं वेळेत कीर्तन संपणं शक्यच नाही महाराज. विठाला तुम्ही काळजी करू नका, मी वेळेत 4 वाजता बरोबर संपतो. तुम्ही काळजीच करू नका महाराज. एक महात्मा, खरा महात्मा, अलीकडे सांगावं लागतं, अलीकडे सांगावं लागतं, म्हणजे महात्मा शब्द घेताना सांगावं लागतं खरा महात्मा. खरा महात्मा, सर्वसंग परित्याग केलेला महात्मा. त्यांना एका देशामध्ये जायचं होतं, एका राज्यामध्ये जायचं होतं आणि त्यांना ही बातमी कळाली की मला ज्या राज्यात जायचंय त्या राज्यात आपल्या राज्याचे राजेसाहेब जाणार आहेत, बुटीनं प्रवास करत. हे कळाल्यानंतर ते राजेसाहेबांकडे गेले. म्हणले, महाराज, उद्या तुम्हाला ज्या राज्यात जायचंय त्या राज्यामध्ये मलाही जायचंय. या बाबाजी या. वा, क्या बात. विठाला विठाला आमचे परमादरणीय परममित्र
आळंदीमध्ये सोबत खूप वर्ष सहवास ज्यांचा लाभला, आमचे परममित्र काळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला ज्या राज्यात जायचंय त्या राज्यात मला जायचंय, मी तुमच्या सोबत प्रवास करू शकतो का, अशी विनंती त्या संन्याशानं, त्या महात्म्यानं त्या राजेसाहेबांना केली. राजेसाहेबांनी सांगितलं, बाबा मला जायचं होतं, पण काही कारणानं माझं जाणं रद्द झालं आहे, पण बोट जाणार आहे, माझे काही सेवक जाणार आहेत, तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही त्या बोटीनं प्रवास करू शकता. असं सांगितल्यानंतर महात्मे म्हटले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बोट किनाऱ्याला आली. सगळे सेवक, कामगार मंडळी, कर्मचारी मंडळी बोटीमध्ये प्रवेश केला सगळ्यांनी. महात्मे सुद्धा बोटीत गेले. भगवे कपडे परिधान केलेले होते, तेजपुंज चेहरा होता, साधनामय जीवन होतं. बोटीमध्ये प्रवेश केल्यानंतर महात्म्यांनी सगळ्या बोटीमध्ये लक्ष दिलं आणि कुठेतरी एखादी चांगली जागा बघून मांडी घातली, पद्मासन घातलं, डोळे मिटले आणि चिंतनाला, ध्यानाला सुरुवात केली. शांतपणे बसले होते. बोट बरीच लांब गेली. काही किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर ते बोटीतलं सगळं कामधाम सगळं आटोपलं आणि ही जी कर्मचारी मंडळी होती, पोरं, ह्या पोरांचं लक्ष त्या महात्म्याकडे गेलं. आता का कोण जाणे, भगवे कपडे आणि पांढरे कपडे पाहिले का, ज्याला घरात कोणी विचारत नाही त्याचा पुरुषार्थ जागा होतो. पोरांनी तिथं पाहिलं, ते महात्मे शांतपणे बसलेले. त्या मुलांच्या टार्गेट मुलं, टुकार मुलं, त्यांच्या मनामध्ये महात्म्याची चेष्टा करण्याची इच्छा निर्माण झाली. उगे आपलं नादाला लागायचं म्हणून त्यांनी विचार केला, आता याची थोडी टिंगल केली की हा महात्मा काहीतरी आपल्याला बोलेल, हा बोलला की आपण याला मारायचं, असा विचार मनात केला. आणि ते सगळे पोरं त्या महात्म्याच्या समोर जाऊन उभे राहिले. डोळे मिटून शांतपणे बसलेला महात्मा, ध्यानामध्ये बसलेला महात्मा, ते पोरं समोर जाऊन गप्पा मारायला लागले. तो एक म्हणला, का रे बरा धंदा आहे भाऊ म्हणला. त्याने काय झालं, काय भगवे कपडे घालायचे, खायचं टेन्शन नाही, काम करायचं नाही, धंदा करायचा नाही, आई तो लोक आणून देतात, मस्त बसून खायचं प्यायचं, देह, बोलायला लागले. महात्म्याने एक ब्र शब्द सुद्धा काढला नाही महाराज मुखात, काहीच बोलला नाही महात्मा, एक शब्दही बोलला नाही. आता तो समोरून काहीच प्रतिक्रिया येत नाही म्हटलं, यांचं धाडस आणखी वाढलं. एक पोरग म्हटलं, असं काय शांत बसला, याला काय ऐकायला येत नाही का म्हणे. मग एक जण गेला ना, डोक्यात टोला मारला, दुसरा गेला, दुसऱ्याने टोला मारला, तिसऱ्याने टोला मारला, डोक्यात टपल्या मारल्या सगळे, तरी महात्मा शब्द बोलत नाही. आणखी त्यांचं धाडस वाढलं. पुन्हा एक जण गेला, त्या महात्म्याला शिल्लात मारली, अपराध झाला महाराज. तरीही एक शब्द सुद्धा महात्म्यानं काढला. सगळ्यांनी लाथा मारला त्या महात्म्याला. महात्मा शांतपणे बसले. पण सांगू तुम्हाला, या सगळ्या पोरांचा अपराध महात्म्यानं सहन केला, देवाला सहन नाही झाला. एक वाक्य सांगून जातो बाबा, जगाचा कितीही अपराध करा, कोणाच्या वाट्याला जा, पण महात्म्याच्या कधीच वाट्याला जायचं. महात्म्याच्या जे माणसं महात्म्याच्या वाट्याला गेले, सोपडा साफ झाला त्या लोकांचा. हो, टिकलेच नाहीत महाराज. ह्या पिढीत नाही, पुढच्या पिढीत वाटूनच होणार. महात्म्याच्या कधी वाट्याला जायचं. कारण सांगतो, जगाच्या वाट्याला गेलात, जगाचा अपराध केला तर जग बदला घेतं, पण एखाद्या महात्म्याचा अपराध केला ना, तो महात्मा बदला घेत नाही, तो घेत असतो त्याचा बदला. मग तो बदला त्याच्या पद्धतीने घेत असतो. विठाला विठाला महात्म्याचा अपराध झाला, अरे देवाला ते सहन झालं नाही, देव तिथं प्रगट झाला. आणि देवानं त्या महात्म्याला सांगितलं म्हणे, का रे किती वेळची मी तुझी गंमत पाहतोय, ते पोरं तुझी टिंगल काय करतात, तुला टपल्या काय मारतात, तुला लाता काय मारतात, तू काहीच कसं बोललं ना त्यांना. त्या महात्म्यानं उत्तर काय दिलं बघा. तो महात्मा म्हटला, देवा ती मुलं हे टुकार आहेत, ती मुलं काय त्यांच्या नादाला लागायचं. आता थोडा वेळ झाला की किनारा येईल, किनारा आला की नाव किनाऱ्याला लागेल, ते मुलं खाली उतरतील, मी खाली उतरेल, ते मुलं त्यांच्या रस्त्याने निघून जातील, मी माझ्या रस्त्याने निघून जाईल. आयुष्यात पुन्हा आमची भेट होणार नाही, पुन्हा आम्ही कधी भेटणार नाही एकमेकांना. जेथे ज्याचे रस्ते निघून जातील. आणि मग जी गोष्ट अनेक वर्षापासून मी अंतःकरणातून काढून टाकली, ती या टुकार पोरांच्या मुळे का आतमध्ये घेऊ. मी क्रोध काढून टाकलाय अनेक वर्षापासून. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
साहे अपराध जनाचा, योगी मनाचा पावन असलेला साधू महात्मा जगाचा अपराध सहनच करत असतो. मग त्या महात्म्यानं सांगितलं ठीक आहे ना, त्यांनी मला त्रास दिला, ते निघून जातील, मी निघून जाईल, कशाला त्रास करून घेऊ विनाकारण देवा. देव म्हटलं तू सहन करशील बाबा, मला नाही सहन होणार. माझा अपराध केला तर मी सहन करतो, पण माझ्या भक्ताचा जर कोणी अपराध केला तर मला सहन होत नाही. शिक्षा भेटणार, त्यांना शिक्षा भेटणार. एक काम कर म्हणे तू. कोण म्हटलं? तुम्ही जागेच होतो, ते जागे का ते पाहत होतो, बाकी काय नाही. भगवंतानं सांगितलं तू एक काम कर. काय? तू फक्त राग त्यांच्याकडे बघ, त्यांना स्वतंत्र सरपण लागणार नाही, व्यवस्था मी करतो इथंच. जाऊ दे ना देवा, कशाला नादाला लागता, जाऊ दे, तिने मला नाही त्यांना त्रास द्यायचा. देव म्हणे एक काम करू का मग? काय? जहाजच पलटी करू का म्हणे? तुला कसं घेऊन जायचं मी पाहतो, तू नको त्याचं लोड घेऊ, मी जहाजच पलटी. त्या महात्म्यानं दिलेलं उत्तर काय पहा. तो महात्मा म्हटला देवा पलटीच करायचं असेल तर जहाज पलटी करू नका, त्यांची बुद्धी पलटी करा. त्यांच्या बुद्धीत बदल झाला की पुन्हा महात्म्याच्या वाटेला ते जाणार नाहीत. विठाला विठाला. हे उपकार आहेत संत महात्म्यांचे आमच्यावर. तुमच्या उद्धाराची, आपल्या उद्धाराची, कल्याणाची चिंता ते करतात. हे संत महात्म्यांचे उपकार. आणि दुसरे उपकार आपल्यावर आहेत ते भगवंताचे. काय उपकार आहेत? आता ते उपकार सांगायला गेलं तर कीर्तनाची जवळजवळ वेळ मर्यादा संपत जाईल. मी फक्त धावता विचार सांगतो आपल्याला. आईच्या उदरामध्ये हा जो खोका आहे ना, ऐकताय ना आपण, लक्ष देऊन ऐका. आईच्या उदरामध्ये हा खोका निर्माण होतो. हे खोका आहे बरं, हे खोका आहे. या खोक्यात चैतन्य जीव आहे. हा जो खोका तयार होतो, सगळ्यात पहिला परमात्म्याचे आपल्यावर उपकार काय असतील तर आईच्या उदरामध्ये जेव्हा गर्भ निर्माण होतो त्यावेळेला या देहामध्ये सगळ्यात सुरुवातीला परमात्मा स्वतःचा चैतन्य अंश काढून या देहात प्रविष्टित करतो. त्याला जीव असं म्हणतात. आणि परमात्मा हा जीव आपल्याला दान देऊन टाकतो. ही पहिली उपकार आहेत परमात्म्याचे. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, हे जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, गुण दयाचे जेने हा जीव दिला दान, असं समर्पक प्रमाण पडलं पाहिजे. आपणच्या भाषेमध्ये गोळी मारल्यासारखं जागेवर प्रमाण आणि जिथल्या तिथं प्रमाण. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, आम्ही राहतो तळ्यात आणि प्रमाण देणारा असतो मळ्यात. मग त्या प्रमाणाची संगती लावण्यासाठी आम्हाला तळ्यातून मळ्यात जावं लागतं. विठाला विठाला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत अशी प्रमाण कीर्तनात आले तर कीर्तन झाल्यासारखं. असे चौकड्याचे प्रमाण आलेच पाहिजेत कीर्तनात. आजकाल प्रमाण चौकड्याचे प्रमाण कीर्तनात राहिलेच नाही. कीर्तनात अभंगच राहिली नाही. आजकाल चौकड्याचे प्रमाण सोडून द्या, कीर्तनात अभंगच राहिले नाहीत महाराज. अभंग फक्त कीर्तनासाठी घेतला जातो. बुवाची ना अभंगाची भेट थेट जय विठ्ठलच होते. विठाला विठाला. आणि दुर्दैवानं कीर्तनाची परंपरा, कीर्तनाची दशा, कीर्तनाची दिशा एवढी विचित्र दिशेनं चालली आहे. दुर्दैवानं बोलण्याची इच्छा निर्माण होते महाराज. माझा अधिकार नाही बोलण्याचा, अधिकारी माणसं खूप आहेत संप्रदायात. पण कीर्तनामध्ये संत वाङ्मयाचं एवढं मोठं प्रस्थ असून सुद्धा कीर्तनातल्या प्रमाणांची जागा ही गाण्यांनी आणि पवड्यांनी घेतली. ही कीर्तनाचं दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. अरे एका एका शब्दावर वर्षे बोलणारी माणसं आहेत. एवढं वाङ्मय, विस्तृत वाङ्मय वारकरी संप्रदायाचं.
आणि विनाकारण आम्ही काही कारण नसताना कीर्तनामध्ये गाणे म्हणतो, पवाडे म्हणतो, काही म्हणतात माणसं. काय सांगू महाराज तुम्हाला आता. एक वाक्य सांगू का, खूप गांभीर्यानं बोलतोय मी. आईला दूध कमी झालं का लेकरू गाईला पित असतं. आणि यदा कदाचित भविष्यात जर वारकरी संप्रदायातली माणसं इतर धर्माकडे, इतर पंथाकडे वळायला लागली तर त्या पंथांच्या नावाने आरडत ओरडत बसू नका. इथं आईला दूध कमी येतं हे लक्षात घ्या. विठाला विठाला एवढं विस्तृत वाङ्मय आपल्या वारकरी संप्रदायात असून सुद्धा ते वाङ्मय समाजापर्यंत आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. याच्यात आम्ही नापास झालो हे आम्हाला मान्य करावं लागेल. चला, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे जो या भीवरीच्या तरी कट धरवणी या करी. परमात्मा आपल्या सगळ्यात पहिला उपकार काय करत असेल तर जीवदान देतो आपल्याला. आणि या जीवाचं महात्म्य सामान्य नाही बा. या जीवाचं महात्म्य एवढं मोठं सांगितलं शंकराचार्यांनी. शंकराचार्य म्हणतात, जोपर्यंत या देहात जीव आहे तोपर्यंत विश्व तुमच्यावर प्रेम करतं. जीवाचं महात्म्य मोठं आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विश्व प्रेम करतं. आणि एकदा या देहातला जीव निघून गेला की कोण प्रेम करतो या देहावर? कोण करतं? कोणीच करत नाही बा. आणि जोपर्यंत जीव आहे ना, जोपर्यंत ताजा तवाना देह आहे, जोपर्यंत आतमध्ये जीव आहे तोपर्यंत, अहो तुम्ही बाकीच्याचं काय सांगता, घरचीच परिस्थिती पहा ना. जोपर्यंत आतमध्ये जीव आहे ना, तुम्ही आज जेवलेच नाही, तुम्ही आज चहाच कमी पिले, तुमचा चेहराच खूप सुकला, काही अडचण आहे का? कुठपर्यंत जीव आहे तोपर्यंत. एकदा जीव जाऊ द्या बरं. मी बोलत नाही, शंकराचार्य म्हणतात. शंकराचार्य म्हणतात चरपट पंजरिकेमध्ये, गतवाती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन कारी. विठाला विठाला अरे या देहातला जीव निघून गेला. शंकराचार्य म्हणतात जग तुम्हाला घाबरतं ना म्हणून, भार्या बिभ्यती, बायको सुद्धा तुम्हाला घाबरते. आणखी काय घेता बोला, बायको सुद्धा घाबरते. आणि या देहाचं एवढं मूल्यवान जीव देहात असून सुद्धा हा जीव परमात्म्यानं दान दिला असं तुकोबरा म्हणतात. उपकार आहेत परमात्म्याचे, उपकार आहेत. बरं नुसता जीव दिला असं नाही, या जीवाला भोगण्यासाठी, या देहाला सगळे विषय भोगण्यासाठी परमात्म्यानं सगळे इंद्रिय आपल्याला दान दिले. मी प्रमाणाशिवाय काहीच बोलणार नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया परमात्म्यानं जीव दिला. जीवा या देहामध्ये इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख हे परमात्म्यानं दान दिलं. बरं नुसतं इंद्रिय दिले नाहीत, याच्याही पुढचं सांगतो. या इंद्रियांना भोगण्यासाठी जे भोग आहेत ते सुद्धा परमात्म्यानं दान दिले. विषय सुद्धा परमात्म्यानं देऊन टाकले. अजून काय करायला पाहिजे परमात्म्यानं आपल्यासाठी सांगा ना. अहो या इंद्रियाच्या करवी आपण भोगांचा भोग भोगतो. जर हे इंद्रिय नसते तर माणूस जगलाच नसता बा. भोग भोगण्यासाठी जीवन जगतो आहोत आपण. आणि हे भोग सुद्धा परमात्म्यानं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय परमात्म्यानं आपल्याला दान दिले. आणखी काय सांगू, किती परमात्म्याचे उपकार सांगू. आपल्याला परमात्म्याचे उपकार कळत नाही याचं कारण सांगतो मी तुम्हाला. परमात्मा उपकार करून त्या उपकाराची जाणीव आपल्याला करून देत नाही, म्हणून आपल्याला वाटतं परमात्मा काहीच करत नाही. जर परमात्म्यानं त्याची जाणीव करून दिली असती ना तर प्रत्येक माणसानं नामस्मरण केलं असतं. उपकार तो हे तर त्याचं उदारपण आहे. परमात्मा त्याचे उपकार आपल्याला करून देत नाही. मला सांगा, श्वास आपल्याला हा ऑक्सिजन कोण देत आहे? देव देतो ना. पण आपल्याला कारण त्याची तो त्याची जाणीवच आपल्याला करून देत नाही. मी तर म्हणतो कधी कधी देवानं ना महाराज, जशी बाबा देवानं अशी जशी लाईटची लोड शेडिंग आहे ना, तशी श्वासाची ऑक्सिजनची लोड शेडिंग केली पाहिजे. 24 तासातून फक्त 20 तास ऑक्सिजन, 4 तास बंद, ऑक्सिजनच बंद. काय झालं असतं? सगळे मरून पडले असते. 4 तास, 4 तासाने पुन्हा उठून चालायला लागले असते.
ते झोंबी असतात ना तशी परत चालायला लागले असतील. पण परमात्मा त्याची जाणीव आपल्याला करून देत नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं देव काही करत नाही. हो, खूप उपकार आहेत महाराज देवाचे. आणखी सांगू आपल्याला, किती सांगू, कीर्तन पूर्ण नाही मला देवाचे उपकार सांगायला लागलो. मला सांगा, आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नाला पोटामध्ये पचवण्याचं काम कोण करतंय? अरे माझा भगवान परमात्मा त्या अन्नामध्ये गेलेल्या अन्नाला पोचवतो माझा परमात्मा. गीतेमध्ये स्वतः सांगतो, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः पचाम्यन्नं कसं चतुर्विधम. अरे अर्जुना, हा जीव जो चतुर्विध प्रकारचं अन्न सेवन करतो त्या सेवन केलेल्या अन्नाला माझी वैश्वानर शक्ती पोटामध्ये पचवते. त्या पचवलेल्या अन्नापासून सप्तधातूंची निर्मिती करते आणि त्या देहाचं पोषण करते. विठाला विठाला काय करायला पाहिजे अजून? काय करायचं? आणि सांगू, आईच्या उदरामध्ये एका पेशीपासून गर्भाची निर्मिती होते, बरोबर आहे की नाही? आईच्या उदरामध्ये एका पेशीपासून गर्भाची निर्मिती होते. त्या गर्भाला पोटात वाढवण्याचं काम कोण करत आहे? अरे माझा परमात्मा त्या गर्भाला वाढवतो. त्या आईला उगच वाटतं मी गरोदर आहे, मी गरोदर आहे, बाई आतमध्ये काय चाललं तुला काहीच माहित नाही. विठाला विठाला माझा परमात्मा आपल्यावर एवढे उपकार करतो आणि या सगळ्या उपकाराचा विचार, याची जाण तुकोबरायांनी अंतःकरणात घेतली. आणि एखाद्या माणसानं माझ्यासाठी काहीतरी केलं की त्याला काहीतरी देण्याची इच्छा निर्माण होत असते. तुकोबरायांनी विचार केला, माझा परमात्मा जर माझ्यावर एवढे उपकार करत असेल तर त्या परमात्म्याला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे. तुकोबराय काय द्यावं विचार करू लागले. आणि ज्या गोष्टीवर आपलं सगळ्यात जास्त प्रेम आहे त्याला म्हणतात देह. माणूस सगळ्यात जास्त स्वतःवर प्रेम करतो. माणूस म्हणतो माझं बायकोवर प्रेम आहे, पोरावर प्रेम आहे, गाडीवर प्रेम आहे. माणसाचं सगळ्यात जास्त स्वतःवर प्रेम आहे, नंतर माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो. महाराज तुकोबराय विचार करतात, हा जो पिंड आहे, हा जो देह आहे, हा देहच मी देवाला देऊन टाकतो. त्या भगवंताच्या पदावर तुकोबराय म्हणतात मी हा दान केला. अभंगाचं पहिलं पिंड पदावर